देशातील सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या तिहार जेलच्या गेट समोर जर कोणी वारंवार मृतदेह ठेवत असेल तर आणि त्यासोबतच पोलिसांना उघड आव्हान देत असेल तर कल्पना करा त्या शहरात किती भीतीचं वातावरण निर्माण झालं असेल। ही केवळ गुन्हेगारी कथा नाही, ही आहे एका अशा सिरियल किलरची गोष्ट ज्याने पोलिसांनाच खेळ बनवलं होतं। नाव चंद्रकांत जहा। नमस्कार, मी आरती, तुम्ही पाहताय आझाद मराठी। 20 ऑक्टोबर 2006 सकाळची वेळ। हरिनगर पोलीस ठाण्यात फोन वाजतो। फोनवरून एक माणूस शांत आवाजात सांगतो, तिहार जेलच्या गेट नंबर 3 वर एक मृतदेह ठेवला आहे। पोलीस ताबडतोब तिथे पोहोचतात आणि त्यांना दिसतं एक टोपली, नीट बांधलेली आणि आत शिर नसलेलं धड, एक चिठ्ठी आणि त्या चिठ्ठीत पोलिसांना अश्लील भाषेत शिव्या देत उघड आव्हान दिलेलं असतं, हिम्मत असेल तर पकडून दाखवा। ही गोष्ट धक्कादायक होती, पण खरी भीती तेव्हा सुरू झाली जेव्हा 6 महिन्यांनी एप्रिल 2007 मध्ये पुन्हा एक मृतदेह त्याच ठिकाणी सापडला। यावेळी मृतदेहाचं डोकंच नाही तर हातपाय सुद्धा गायब होते। खुन्याची क्रूरता दिवसेंदिवस वाढत होती। तपास सुरू असतानाच मे महिन्यात तिसरा मृतदेह सापडतो। तीच पद्धत, टोपली, चिठ्ठी। या चिठ्ठ्यांमध्ये लिहिलेलं असायचं, दिल्ली पुलिस का बाप किंवा दिल्ली पुलिस का जीजा आणि शेवटी नाव CC। आता हे स्पष्ट झालं होतं, हा कोणताही साधा गुन्हेगार नव्हता, हा एक सिरियल किलर होता, जो पोलिसांना थेट चॅलेंज देत आहे। तो लोकांना मारायचा, त्यांची मुंडकी कापून यमुना नदीत फेकून द्यायचा आणि उरलेलं शरीर तिहार जेल समोर ठेवायचा। दिल्ली पोलिसांसाठी ही केस प्रतिष्ठेची बनली होती, कारण इतक्या सुरक्षित ठिकाणी अशा घटना घडणं म्हणजे मोठं अपयश मानलं जात होतं। तपास जसजसा पुढे गेला तसतसे एक धक्कादायक कारण समोर आलं। चंद्रकांत जहा हा मूळचा बिहारमधील मधेपुराचा साध्या कुटुंबातून आलेला एक सामान्य माणूस, पण त्याच्या मनात खोलवर राग साठलेला होता, कारण तिहार तुरुंगातील एका हवालदाराने त्याच्याशी केलेलं गैरवर्तन। याच रागातून त्याने सूड घ्यायला सुरुवात केली आणि प्रत्येक वेळी मृतदेह तिहार जेलच्या गेटवर ठेवून तो आपला बदला घेत राहिला। ही घटना आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकवते, गुन्हेगार नेहमी वेगळा दिसत नाही, तो आपल्यासारखाच सामान्य दिसणारा माणूस असू शकतो, पण जेव्हा राग, सूड आणि मानसिक असंतुलन एकत्र येतं तेव्हा तो माणूस किती भयानक होऊ शकतो याचं उदाहरण म्हणजे चंद्रकांत जहा। आजही ही केस दिल्लीच्या गुन्हेगारी इतिहासातील एक काळा अध्याय म्हणून ओळखली जाते। जर तुम्हाला अशा खऱ्या गुन्हेगारी कथा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका थरारक आणि सत्य घटनेसह। धन्यवाद।